अगोदर त्यासाठी आपल्याला एक धागा घ्यायचा आहे। या पद्धतीचा मी एक धागा घेतलेला आहे आणि तो आपल्याला पाण्यामध्ये असा बुडवून घ्यायचा आहे, ओला करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला हा धागा। आणि इकडे मी अप्पे पात्रामध्ये दाखवणार आहे, तर इथे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे किंवा ताटामध्ये देखील तुम्ही दाखवू शकताय। आता या अप्पे पात्राला आपण अगदी हलकंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गाठी अगदी व्यवस्थित अशा निघतील। त्याला आहे तो पाण्यामध्येच आपण पाण्यातून बुडवून असा काढून घेऊयात। घट्ट असा पिळून घ्यायचा आहे हा धागा, पाणी यातलं काढून घ्यायचं आहे। आणि आता तो धागा आपल्याला या अप्पे पात्रामध्ये अगोदर घालून घ्यायचा आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। आणि ज्या वाटीने आपण साखर घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी किंवा साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता ही साखर आपल्याला पूर्णपणे यामध्ये विरघळून घ्यायची आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। इथे आपली साखर पूर्णपणे वितळून झालेली आहे। आता त्यामध्ये अगदी 1 चमचाभर आपल्याला दूध घालून घ्यायचे आहे आणि दुधामुळे त्या साखरेच्या वरची जी काही मळी आहे किंवा जी घाण आहे ती सर्व व्यवस्थित अशी निघून जाते। या पद्धतीने आपल्याला ही बाजूला करून घ्यायची आहे। गॅस जरा मीडियम करूयात आपण। आणि वरची जी घाण आहे साखरेला असती मळी वगैरे, तर ती आपण साईडला अशी एका वाटीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे आपली गाठीहार खूप छान असा पांढरा शुभ्र बनेल। इथे मी अगदी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे, तो घालून घेऊयात। हे पहा, पुन्हा एकदा मी छान असा हलवून घेतलेला आहे आणि 1 मिनिटभर शिजवून घेतलेला आहे। आता आपण पुन्हा एकदा आपला पाक आपण चेक करून घेऊयात। या पद्धतीने गोळी बनते का ते पाहायचं आहे आपल्याला। आता पाक आपला छानपैकी असा तयार व्हायला लागलेला आहे। या पद्धतीने असा गोळी बनायला लागलेली आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। आणि आता आपल्याला पटापट हे मिश्रण जे आहे ते या अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचे आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता हे अगदी सहजपणे लगेचच असं निघतं। हे या प्रकारे सहजपणे लगेच आपल्या गाठी व्यवस्थित अशा निघतात। आपला हे गाठीहार बघा छान असा बनवून मस्त असा तयार झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही।